कसे सगळे तुम्ही. सो आज इगतपुरी या ठिकाणी असलेल्या नेचर्स डेन या विलाला मी व्हिजिट केली आहे आणि ह्या पूर्ण विलाची मी टूर तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. सो सगळ्यात पहिलं तुम्ही बघू शकता की मेन कन्सर्न असतो लोकांचा की बाबा मी विलावरती गेल्यावरती पार्किंग भेटेल की नाही. इकडे पर्सनल पार्किंग आहे आणि ती पण सेफ. त्याच्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 गाड्या तुमच्या आरामात राहू शकतात. ठीक आहे, चला तर मग बघूया. सो बेसिकली हा विला जो आहे हा पूर्ण माउंटन्सच्या मध्ये आणि नेचरच्या सानिध्यात पूर्ण बसलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघता की जी आउटडोअर अशा खूप साऱ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्या आपण बघू आणि इनडोअर पण काय काय ज्या ॲम्युनिटीज अवेलेबल आहेत त्या पण तुम्हाला दाखवणार आहे. सो पहिल्यांदा आपण बाहेर काय काय गोष्टी आहेत त्या बघूया. चला तर मग. सगळ्यात पहिलं जे की हँगिंग गझिबो हे खूप युनिक असं सर्व्हिस आहे जी इकडे बनवली आहे या लोकांनी. सर्व्हिस नाही बोलू शकत, फीचर बोलू शकतो. एक वेगळंच असं कन्सेप्ट बनवलेली आहे या विलामध्ये. मी ही कन्सेप्ट फर्स्ट टाइम बघितली आहे कारण मी इतका टाईम आता विलाला व्हिजिट केले. तर ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर खूप क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. हां खूप बरं वाटतं इकडे. एकदम पीसफुल अशी ही जागा आहे आणि इकडे इथून आनंद तुम्ही निसर्गाचा खूप चांगल्या परीने घेऊ शकता. खाली तुम्ही इकडे बघू शकता स्विमिंग पूल आहे आणि त्याच्याबरोबरच अजून 2-3 गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. चला. बघू शकता ही ओपन स्पेस. इकडे तुम्ही क्रिकेट त्यानंतर असं फुटबॉल वगैरे ज्या गोष्टी आहेत तुम्ही मित्रांसोबत खेळू शकता. पूल आहे, पूलच्या इकडे तुम्ही एन्जॉय करू शकता, बसून पार्टी करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला इथून रूम्समधून हा पूलचा व्ह्यू भेटतो. लहान मुलांसाठी आणि जे पण म्हणजे ज्यांना पाण्याची भीती वाटते त्यासाठी पण सेफ्टी गेअर्स अवेलेबल आहेत इकडे. आणि मेन अजून एक गोष्ट, पूलच्या बाजूलाच एक वॉशरूम आहे. सो तुम्ही बघू शकता हा एक स्पेशियस असा लिव्हिंग रूम आहे. इकडे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर TV बघत चिल वाईफ एन्जॉय करू शकता, गिटार वाजून सेशन्स करू शकता, खूप काय काय फॅसिलिटी करू शकता. एकदम मोठा असा ओपन स्पेशियस एरिया आहे आणि आपल्याकडे ॲम्युनिटीज अवेलेबल आहेत, गेम्स अवेलेबल आहेत, त्यानंतर म्युझिक सिस्टम आहे, TV आहे, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही इकडे एन्जॉय करू शकता. फ्रीज आहे, आपल्याला काही तुम्हाला गोष्टी स्टोरेज करायच्या असतील त्यासाठी अवेलेबल आहे. प्लस आपल्याला एक विलामध्ये किचन पण आहे. आपले हे शिवाजी मामा आहेत इकडचे जे विलाची काळजी घेतात. तुम्ही बघू शकता हे किचन पण इकडे अवेलेबल आहे. हा एक पहिला बेडरूम आहे. हा इकडचा लिव्हिंग स्पेसला अटॅच्ड. या बेडरूममध्ये पण खूप साऱ्या अशा ॲम्युनिटीज अवेलेबल आहेत. AC आहे, अटॅच्ड आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही आपल्याला खूप साऱ्या गोष्टी तुम्ही भेटलेल्या आहेत. त्यानंतर वॉर्डरोब हा असा पूर्ण स्पेशियस आहे, प्लस कम्फर्ट आहे. चला पुढे अजून तुम्हाला मी बाकीच्या रूम्स दाखवतो. हा दुसरा बेडरूम आहे. इकडे ह्या ठिकाणी सेम फॅसिलिटीज आहेत. AC आहे, त्यानंतर वॉर्डरोब पण आहे इकडे. तर त्याबरोबरच एक असा नॅचरल असा व्ह्यू आपल्याला इकडून भेटतो या विंडोमधून. सो तुम्ही इकडे स्टे खूप पीसफुली एन्जॉय करू शकता. हा
हा वाला जो रूम आहे या रूम मध्ये एकदम स्पेशियस असं जागा आहे. इकडे कम्फर्ट तर नेक्स्ट लेवल आहे. आणि ह्या रूमचीच मी तुम्हाला गोष्ट सांगत होतो की तुम्हाला इथून पूर्ण हा व्ह्यू खालचा भेटतो बघायला. बघू शकता तुम्ही. अजून 2 रूम आहेत आणि त्याच्या रूम मध्ये काहीतरी स्पेशालिटी आहे तुम्हाला मी दाखवणार आहे. लवकर जाऊ. एक मिनिट, इकडे अजून एक स्पॉट आहे. सो ही जी आहे ती विलाची एक बॅक साइड एरिया आहे. तिथे पण तुम्ही एकदम पीसफुली असे बसू शकता, एन्जॉय करू शकता आणि तुमच्या मित्रांबरोबर चला तर आपला बेडरूमचा जो राहिलेला आहे किती नॅचरल असं शेड दिलं आहे. सो हा असा नेचर व्ह्यू वाला बेडरूम इकडे आपल्याला हा भेटतो. त्याचबरोबर आपल्याला इथे एक चाय किंवा कॉफी जो एकदम सुखाने प्यायची आहे बघू शकता. एक जी तुम्हाला मी गोष्ट बोलत होतो, बाथटब. इकडच्या वरच्या 2 बेडरूम्स मध्ये बाथटब अटॅच्ड आहे आणि त्याचा व्ह्यू हा एकदम नेक्स्ट लेवल आहे. जसं की तुम्ही असं वाटेल मनाली किंवा अशा ठिकाणी आलेला आहात. चला सो या बेडरूमचा जो बाथटब आहे, या बाथटबचा हा व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण आजूबाजूला आहे माउंटेन्स आणि ग्रीनरी आहे. सो पीसफुल असं तुम्ही इकडे एक हॉट वॉटर शॉवर करू शकता. आणि अशी ही 5 BHK नेचर्स डेन विला याची आउटडोर ॲज वेल ॲज इनडोर टूर ही पूर्ण झालेली आहे. सो चला तर मग अजून थोडेफार क्षण आपण एन्जॉय करूया. वाव, चिकन सुक्का जो हमारे शेफ है इन्होंने बनाया है एकदम मस्त में. क्या है इस डिश का नाम? क्या है? आपको कुकिंग का बहुत शौक है? अच्छा लगता है आपको? कब से करें? सो यहाँ पे कुकिंग करने का आनंद आपको अलग आता है. और मेन चीज बाहर का व्यू अच्छा लगता है. हमारे शेफ भी एंजॉय कर रहे हैं. आप कुछ बोलना चाहोगे कैमरा में? आपको कैसा लगता है यहाँ पे काम करने के लिए? यहाँ पे बहुत अच्छा लगता है काम करने में. भाई सब इधर बढ़िया ही है, लोकेशन वगैरह सब. चलो आज इन्होंने अभी खाना बनाया, थोड़े टाइम में टेस्ट करेंगे, उसका मैं रिव्यू बताऊंगा. सो फायनली लंच आपला प्रिपेअर्ड आहे आजचा. आणि या ठिकाणी आपल्याकडे चिकन सुक्का आहे, त्यानंतर चिकन ग्रेव्हीमध्ये आहे
आणि डाल आहे, त्याबरोबर ही जी आहे ती रोटी बनवलेली आहे आपल्या शेफने, त्याच्याबरोबर सलाड आहे. सो आता मी टेस्ट करतोय, बघू आता कसं आहे. पूर्ण स्पाइसेस एकदम बेस्ट, टेस्ट एकदम बेस्ट आहे. सो फायनली आता बार्बेक्यू टाईम चालू आहे आपला आणि चिकन आणि पनीर दोन्हीचं बार्बेक्यू आपण टेस्ट करणार आहे. सो पूर्ण विलाची टूर जी आहे ती मी तुम्हाला करून दाखवली आहे आणि तुम्हाला हा 5 BHK नेचर्स डेन विला नक्कीच आवडला असेल. सो प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेचर्स डेन विला या पेजला फॉलो करा. मी या विलाचे सगळे डिटेल्स हे डिस्क्रिप्शनमध्ये तर मेन्शन करणारच आहे. त्याचबरोबर पूर्ण लोकेशन, त्यानंतर सगळ्या जेवढ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या सगळ्यांना डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतोय. सो प्लीज लाईक करा, शेअर करा, ट्रॅव्हलर्स आला.